ठाण्यात मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा मोर्चा निघणार आहे आणि ठाणे महापालिकेत भ्रष्टाचार वाहतूक कोंडीच्या मुद्द्यावर मोर्चा काढण्यात येणार आहे। दोन्ही पक्षातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित असल्याची माहिती समोर येते। ठाण्यातील खरं तर विविध प्रश्नांवर कार्यकर्ते आता चांगलेच आक्रमक झालेले आहेत। दरम्यान या मोर्चा संदर्भात अविनाश जाधव यांच्याशी बातचीत केली आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। पाहूयात। शिंदेच्या ठाण्यामध्ये मनसे आणि शिवसेनेचं आंदोलन सुरू झालेलं आहे। आपल्यासोबत अविनाश जाधव सर आहेत। सर, काय सांगाल, हा मोर्चा आता पालिकेच्या दृष्टीने पालिकेच्या दिशेने निघालेला आहे। अनेक प्रश्न आहेत, ट्रॅफिक असेल, पाणी असेल, काय सांगाल तुम्ही? मला असं वाटतं की सर्व प्रश्नांची उत्तरं मोर्चाच्या शेवटी तुम्हाला मिळतील। आम्ही जो काय आज एल्गार पुकारलेला आहे त्याचा आज हा मोर्चा जिथे संपेल तिथे तुम्हाला सगळ्यांना समजेल आमची काय प्रश्न आहेत आणि काय हे आहेत ती। पण भ्रष्टाचार मुक्त ठाणे करण्याचा आमचा प्रयत्न आहे। महिला जे आहेत ते पाण्याचं मडकं घेऊन आलेले आहेत, काही तरुण जे आहेत ते पट्टी वगैरे बांधून आले आहेत। घोडबंदरला मागच्या वर्षभरात 18 लोकांचा मृत्यू झालेला आहे। घोडबंदरच्या अनेक भागांमध्ये कंटेनर टँकरने पाणी मागवावं लागतो। त्या टँकरचं महिन्याचं बिल किंवा 2 महिन्याचं बिल हे 40 लाख रुपये आहे। सो त्याचं ते प्रतिपात्मक आहे आणि मला असं वाटतं की सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारला पाहिजे। तर तो प्रश्न विचारण्याचं काम याच्यापुढे आम्ही रोज करू। याच्या आधी आमचा ट्रॅफिकवर मोर्चा झाला, पाण्यावर आंदोलनं झाली, विविध गोष्टींवर आम्ही आंदोलनं करतो आणि याच्यापुढेही ते होताना दिसेल। पण एकीकडे बघितलं तर सत्ताधारी जे आहेत तुमच्या या आंदोलनावरती, या मोर्चावरती टीका करताना पाहायला मिळतात। करू द्या। खरं तर चोराच्या उलट्या बोंबा असं त्याला एक मराठीत म्हण आहे। तर या चोरांची उलटी बोंबाबोंब आहे की आम्ही जर प्रश्न विचारले तर यांना वाटतं की आम्हीच हे सगळं करतोय। मला असं वाटतं नजीकच्या काळात या सर्व प्रश्नांची उत्तर यांना मिळतील। तो मुंबईमध्ये मराठी अस्मितेसाठी, मराठी माणसांसाठी ठाकरे बंधू एकत्र आले। ठाण्यामध्ये ठाणेकरांसाठी शिवसेना आणि मनसे एकत्र आलेले आहेत। युतीची कुठेतरी सुरुवात झालेली असे युती आघाडीचा निर्णय सन्माननीय राजसाहेब उद्धव साहेब घेतील। आमचं काम आहे लोकांच्या प्रश्नांवर रस्त्यावर उतरणं, ते काम मी करतोय। या प्रश्नांच्या साठी हा मोर्चा आहे, त्यामुळे या मोर्चानंतर किती फरक पडतो हे पाहणं महत्त्वाचं असेल। कॅमेरा पर्सन आदित्य देसाईसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, ठाणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।